स्टेशनचं घ्या. तर नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण आहोत पंढरपूर परिसरात असलेल्या स्टेशन या परिसरात. तर या स्टेशन परिसरात हे आजोबा बेवारस अवस्थेत आढळून आलेले आहेत. आपलं रोजचं फिरतं काम असतं की कोण कुठं अडचणीत आहे का, कोणाला काय अडचण आहे का हे बघत आम्ही डेली किंवा एक दिवसाआड फिरत असतो. तर हे आजोबा आम्हाला कालही दिसले होते अन्नदान करताना. त्यावेळेस ते म्हणले की मी जाणार आहे, पण ते गेले नाहीत. त्यामुळे मी परत ह्या ठिकाणी आलो आहे आजोबाची माहिती घेण्यासाठी की आजोबा कुठले आहेत, त्यांना कुठं जायचं होतं. तर ते जातो म्हणलेले पण ते गेले नाहीत. पण त्यांना आपल्या मदतीची गरज आहे का, त्यांना आपण काय मदत करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारणार आहोत आणि नक्की त्यांची योग्य ती मदत आपण करणार आहोत. आजोबा नाव काय तुमचं? अंबादास लक्ष्मण सोनकर. अंबादास लक्ष्मण सोनकर. अंबादास लक्ष्मण सोनकर असं त्यांचं नाव आहे. गाव काय तुमचं? सोलापूर. सोलापुरात कुठं? लष्कर. पंढरपुरात लष्कर काय? लष्कर. सोलापूर लष्कर. पंढरपुरात तुम्ही कशाला आलता? दर्शनाला तुम्ही आलता, देवाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या. झालं दर्शन? दर्शन झालं. मग अडचण काय आता तुम्हाला? तुम्ही बेवारस अवस्थेत काय? पैसे खर्चायला नाही. पैसे काय झाले? नदीला? नदीतनं पैसे चोरले गेले म्हणताय का? तुम्ही पैसे ठेवून कुठे गेला? बॅग गेले काय? बॅग गेली म्हणजे ह्यात तुमची चूक आहे, त्यांची चूक नाही. तुम्ही असं बेवारस बॅग सोडायची नसते. बरं, पण आंघोळीला गेल्यावर मग वाळवंटातनं बॅग गेली असं त्यांनी म्हणतात. बरोबर आहे. मग आता ते आपली पण चूक मानायची, कारण आपल्या सामानाकडे लक्ष देणं आपलं काम असतं. तर आपली चूक झाली म्हणून आपल्या चुकीमुळे आपली बॅग गेली. बरोबर आहे का? दुसऱ्याला नाव आपण ठेवायचं ना. तर ठीक आहे, बॅग जाऊ दे. आता तुमची काय इच्छा आहे? सोलापूरला जाण्याची अडचण आहे. काय काम काय करतो तुम्ही? ड्रायव्हर. कशात? एज्युकेशन डिपार्टमेंट. इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे काय असते? ड्रायव्हर पाण्याचा सप्लाय. पाण्याच्या सप्लायमध्ये ड्रायव्हर. सरकारी? सरकार. मग रिटायर झालाय का तुम्ही? रिटायर झाल्यावर काय अडचण आहे? भाऊ वारले. रिटायरमेंटचा पैसा काय केला? त्यावेळेस फंड वगैरे काय नव्हतं. बर, मग रिटायरमेंट झाल्यानंतर तुमची अवस्था झाली, आजारी पडली. आता तुमची अडचण काय आहे सध्याची? आता सध्या हेच अडचण म्हणजे पैसा नाही. बरं, सोलापूरला जायचं आहे तुम्हाला? बरं, सोलापूरला जाण्यापूर्वी आम्ही काय तुमची सेवा करू शकतो? सोलापुरात पोहोचवायला एसटीत बसून दिलं चालतंय का? आधार कार्ड आहे का तुमच्याकडे? आधार कार्ड नाही. आधार कार्ड बी गेलं चोरला? त्या पिशवी सगळं आधार कार्ड बी गेलं काय? बर, पण आता कपडे अंगावरचे घाण आहे ती. कपडे घ्यायचे दुसरे तुम्हाला? बरं, दुसरे कपडे घेऊ, दुसरे चांगले कपडे घेऊ आणि तुम्हाला सोलापूरच्या एसटीत बसवतो. मग तर जाचाल का? त्यांनी म्हणतात माझी अवस्था खराब आहे, मी असं सोलापूरला जात नाही. पाहुणे रावळे नातेवाईक तिथं बघणारे आहेत. बरोबर आहे. मग त्यामुळे ते म्हणतात की मी कपडे खराब म्हणून जात नव्हतो. तर तुमची कपड्याची सोय मी करतो, तुम्हाला सोलापूरच्या इष्टीत बसायची मी सोय करतो. चला, काळजी करू नका. हां, चला. कुठं येते का? कुठू का? चला, गाडी आपली. चला.
बसा. बंद करायचं पुढे जायचं तिथं. चालू झालं. यार बस करके बसला? कशा कशातलं चाप करायला लागलाय. पुढंच पलीकडे सर. त्यामुळे तो मोबाईलचे बी चला. काढले. तर मित्रांनो, आजोबांना सोलापूरला जायची इच्छा आहे, पण त्यांना कपडे चांगले पाहिजेत. म्हणजे आता गावाकडे जायचं, पाहुणे रावळे 4 मित्र परिवार बघणार असतो. पंढरपूरला आपण जर देवाला आलतो, पण आपल्या काही चुकीमुळे जर आपले पैसे आणि कपडे चोरले गेले असेल तर त्यात आपली चुकी नाही. तर असू दे, काय प्रॉब्लेम नाही. त्यांना सोलापूरला जायची इच्छा आहे, पण त्यांची अवस्था घाण होती म्हणून ते थांबलेली. त्यांना अपेक्षा होती की नक्कीच कोणतर आपल्या मदतीला येईल, आणि नक्कीच आपण तिथपर्यंत गेलो. तर सर्वप्रथम आजोबाला आपण कपडे घेऊन देऊया, आणि कपडे घेऊन दिल्यानंतर सोलापूरच्या एसटीत नक्की त्यांना बसून देऊ आपण. जाचाल ना सोलापूरला? चालतं, ठीक आहे. दादा कशाला घेताय? चला. चालतंय का? घेऊ सांगा, घेऊ का? ठीक आहे. चला. सावकाश. बसा. मित्रांनो, कपडे त्यांना घ्यायचे होते, कपडे घेतलेत. डायरेक्ट स्टँडमध्ये जाऊ, त्यांचे कपडे वगैरे चेंज करू, नाश्त्याची सोय करू, आणि त्यांना सोलापूरच्या गाडीत बसून देऊ. मित्रांनो, स्टँडमध्ये आलोय. तर पहिल्यांदा फ्रेश करू, फ्रेश झाल्यावर नाश्त्याची सोय करू, आणि नाश्त्याची सोय झाल्यावर नक्की सोलापूरच्या एसटी त्यांना बसून देऊ. काढा चप्पल, काढा पहिले. चप्पल काढा. मग गुंड्याला परत गुंड्याला तिथं खाली. हॅलो,
नाश्ता करणार काय? मित्रांनो आजोबांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. सोलापूरच्या गाडीतून आजोबाला आता बसवणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कपडे, जेवण आणि गाडीचं तिकीट ते आपल्याकडे होतं आणि ते नक्कीच तेवढं केल्यावर जातं म्हणले ती. तर हात धुवून यायचे त्यांना, या हात धुवून येतो बघा तसा करतो. तर नक्कीच त्यांचा जे विषय झाला, जेवण वगैरे झाले, त्यांच्या मनानुसार आपण आपल्या पद्धतीने मदत केली आणि त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पाठवतं. आपलं जे ध्यास होतं ते आपण पूर्ण करतोय. शेवट त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना नक्कीच आपला प्रेमाचा निरोप देऊ. आजोबा तुम्ही स्टेशन पाशी आम्हाला भेटला. तुमची इच्छा होती सोलापूरला जायची. तुम्ही काय म्हणलं माझे कपडे घाण आहेत त्याशिवाय मी जात नाही. तुमचे कपडे सोय केली, नाश्त्याची सोय केली, तुम्हाला गाडीत पण बसून देतो, व्यवस्थित घरी जावा. माझं कार्ड देतो, मला घरी गेल्यावर कार्ड देतो, मला घरी गेल्यावर फोन करायचा बाबा मी घरी पोचलोय. विषय राहिला आमचं काम होतं आम्ही केले, पण आम्ही जी मदत केली त्याबद्दल तुम्हाला काय 2 शब्द बोलायचे आहेत का? काय नाही, असंच मदत तुम्ही करत जाल तर आपली कीर्ती वाढत जाईल. वेळोवेळी तुम्ही अशा लोकांना संकटातून बाहेर करता हे मला आनंद वाटतात. मला या पोचलं किंवा न पोचलं, इथं जरी बसलो तरी मी घरात बसलो तर काय. नक्की फक्त घरी गेल्यावर फोन करा, आशीर्वाद राहू द्या. आपलं जे प्रयत्न आहे महाराष्ट्रातलं पहिलं आश्रम करायचं मनोरुग्णाचं होय, ते आश्रम होण्यासाठी पांडुरंगाकडे आपल्यासाठी प्रार्थना करा. लवकर आश्रम आपलं होऊ दे आणि आपण रोडवर त्या गरजू लोकांना त्या आधार तिथं देऊ. एवढं सहकार्य राहू द्या. आपण तुम्हाला आता गाडीत बसवतो. हा चला. तर मित्रांनो आपल्या संस्थेचं कार्ड आपण त्यांना देतोय. आपल्या ह्याच्यावरती नंबर आहे, आपल्याला ते नक्कीच फोन करतील. बसलो कार्ड तिच्यात ठेवतो, फोन करा बरं का घरी गेलं. चला तिथेच बसतो तुम्हाला. बरं वाटत मला ध्यान कपडे द्या मला कपडे. आम्हाला पांढरा पाठवली वेळ काय ना बरं आहे ना आता. हो येत आहे दादा, जाते ते ना. चला भाऊ आले हो चढावरती आदमी को भी दी मैं बैग में परसों दिन आशिंदा शुरू होने लगा था उन्हें
नाही गाडीला बसला का हाफ तिकीट चालत नाही गाडी बसला की मग जाऊ का तिकिटाचे पैसे देतो का कंडक्टरकडे हा या. हो का तिकिटाचे 105 रुपये तिकीट आहे हा? 200 रुपये. पैसे नीट ठेवा तुम्हाला कार्ड दिले. होय पैसे ठेवा तिकीट काढा राहिलेले 55 या परत निवांत हा काळजी घ्या आशीर्वाद राहू द्या फक्त हा तर मित्रांनो आजोबांना सुखरूप त्यांच्या घरी आणि त्यांच्या गावी पाठवलेलं आहे. समाजकार्य कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद जय महाराष्ट्र.